नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या बदल्यांचे सत्र सुरू असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांची बदली आता चंद्रपूरला झाली असून त्यांच्या ठिकाणी आता बुलढाण्याच्या अधीक्षक भाग्यश्री पंढरीनाथ जाधव हे सोलापूरचा पदभार स्वीकारणार आहेत। याबाबतचे परिपत्रक शनिवारी गृह विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले। अधीक्षक नितीन धार्मिक यांनी त्यांच्या काळात शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाईचा धूमधडाका करून अवैध दारू वाहतूक विक्रेते, ढाबा चालकांना चांगलाच दणका दिला होता। अवैध दारू विरोधात सातत्याने कारवाई करून जिल्हा हातबट्टी दारूमुक्त व्हावा याकरिता अधीक्षक नितीन धार्मिक यांनी विशेष परिश्रम घेतले आणि सोलापूर जिल्हा दारूमुक्त केला आहे। 2023-24 आर्थिक वर्षात प्रतिबंधात्मक कारवाई करून 224 गुन्हेगारांकडून एकूण 98,55,000 रुपये किमतीचे चांगले वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले। गोवा राज्यातील दारूविरुद्ध गुन्हे नोंदवून शासनाच्या महसुलाच्या संवर्धन करण्यात आले आहे। त्यांच्या याच कारवाईमुळे सोलापूर शहर जिल्ह्यात त्यांची एक विशेष ओळख निर्माण झाली होती। अधीक्षक नितीन धार्मिक यांनी बदलीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना माझ्या 3 वर्षाच्या कार्यकाळात सर्व पत्रकार बांधवांचे अमूल्य सहकार्य लाभले, ज्यामुळे मी माझी सोलापूर जिल्ह्यातील 3 वर्षाची कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो, असे मनोगत व्यक्त केले। आता तशीच अपेक्षा भाग्यश्री जाधव यांच्याकडून पूर्ण होणार का? धार्मिक यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कारवाईचा धूमधडाका यापुढे देखील सुरू राहणार का? याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे। सोलापूरप्रमाणेच चंद्रपूर येथे देखील अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या कारवाईचा धूमधडाका चंद्रपूरकरांना नक्कीच पाहायला मिळेल, यात शंका नाही।